नमस्कार, मी सुनीता. आरोग्यम धनसंपदा या आमच्या खास कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. रोगप्रतिकारक शक्तीत बिघाड झाल्यामुळे सोरायसिस हा त्वचा विकार डोकं वर काढतो. त्वचेवर लाल चट्टे निर्माण होऊन त्यावर खाज सुटणं, त्वचेतून माशांच्या खवल्यांप्रमाणे खवले पडणं ही सोरायसिसची प्रमुख लक्षणं आहेत. हा संसर्गजन्य रोग नसून आयुष्यभराचा आजार आपल्याला म्हणता येईल. सोरायसिस या त्वचा विकारावर कोणते आयुर्वेदिक उपचार केले जाऊ शकतात यावर आज आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आहेत डॉक्टर आशिष म्हात्रे. डॉक्टर, तुमचं स्वागत करते मी आमच्या कार्यक्रमात. नमस्कार. सोरायसिस आयुर्वेदिक उपचार या संबंधी तुमचेही काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला 9619222999 या क्रमांकावर संपर्क करू शकता. डॉक्टर, आजचा आपला विषय आहे सोरायसिसवर आयुर्वेदिक उपचार. तर मी तुम्हाला पहिलाच प्रश्न असा सांगू इच्छिते की सोरायसिस म्हणजे नेमकं काय? सोरायसिस हा एक जुनाट त्वचारोग आपण म्हणूया. त्याला एक ऑटोइम्युनी डिसऑर्डर आहे आणि ह्याच्यामध्ये त्वचेवर साधारण रुक्ष आणि खरखरीत लालसर वर्णाचे चट्टे निर्माण होतात आणि हे चट्ट्यांच्या भोवती एक सिल्वर स्केल्स असतात. हे सिल्वर स्केल्स बाहेर पडू लागतात. त्यामुळे साधारण आपण त्याला एक सिल्वर स्केल निघाल्यानंतर एक रक्तस्राव होतो. त्याला एक आमच्या आधुनिक शास्त्रामध्ये ऑस्पिट साईन असं म्हणतात आणि हे एक डायग्नोस्टिक साईन आहे. अच्छा. त्याच प्रकारे याच्या प्रकारानुसार अन्य काही आपण समाजाला या रोगाने बऱ्याचशा प्रकारात ग्रासलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपण त्याचा विचार केला तर सोरियासिस हा एक असं म्हणूया समाजातली एक मोठी समस्या आहे. तर ती समस्याच्या दृष्टीनेच आपण आज चर्चेस बोलवल्याबद्दल आभारी आहोत. हो, पण डॉक्टर, हा आजार आपण आयुष्यभरासाठी बोलू शकतो का, की काही याच्यावर उपचार आहेत? याच्यामध्ये आयुर्वेदाने खूप चांगले उपचार सांगितलेले आहेत. या उपचारामध्ये बरेचसे प्रकार असतात. त्या प्रकारानुसार आपण चर्चेच्या थोड्या नंतरच आपण की काय उपचार आहेत हे पाहूया. पण हा आपण असं म्हणू नाही शकत की जर प्रॉपर डाएट फॉलो केलं, प्रॉपर आयुर्वेदाची जी चिकित्सा पद्धती आहे याचा उपचार केला तर व्यवस्थित अगदी रुग्णाला व्यवस्थित त्याचा क्लिअरन्स मिळू शकतो असं आपण निश्चित सांगू शकतो. अगदी बरोबर डॉक्टर. आणि याची कारणं आपण काय सांगू शकता डॉक्टर? सोरियासिस साधारण एका केवळ कारणामुळे आपण सांगता येणार नाही. ते सोरियासिस आपण असं म्हणूया मानसिक ताणतणाव आहे किंवा अनुवांशिकता आहे, वातावरणातील ऋतू बदल आहे किंवा विरुद्ध आहार म्हणजे आहारामध्ये साधारण सध्याच्या काळामध्ये आपल्याला फास्ट फूडची लाईफ आहे किंवा काही आपण दूध आणि मासे, दूध आणि फळं असा प्रकारचा आहार घेतो किंवा मिल्कशेक सारखे पदार्थ घेतो. तर ही साधारण आपण त्याची सोरियासिसची कारणं आहेत. याशिवाय अन्नपान सेवनाच्या अयोग्य वेळा आहेत. सध्याच्या काळात शिफ्ट ड्युटीमध्ये आपण ह्या वेळा फॉलो करत नाही. तर हे निश्चितच एक त्याचं कारण आपण सर्वच कारणं समजू शकतो. बरोबर डॉक्टर. आपल्याला एक प्रेक्षक जोडले गेलेत. संतोष आहेत अमरावतीहून. हॅलो, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर. संतोषजी, प्रश्न विचारा. मॅडम, आमची आई जी आहे. हॅलो सर, आमच्या आईचे नेहमी पाय सुजतात आणि काळे डाग पडतात पायावर. बरं. त्यांचं वय किती आहे? त्यांचं वय 54 आहे. 54 आहे. काळे डाग पडतायत. त्यांनी आता सांगितले पाय सुजतायत आणि काळे डाग पडतायत. हा मला वाटते थोडा वेगळ्या प्रकारचा त्रास आहे. हा वेगळा विषय आहे. अर्थात याला सोरियासिस आपण म्हणू शकत नाही. सोरियासिसचा एक वेगळा प्रकार आहे ज्याच्यात सोरियाटिक आर्थरायटिस असा प्रकार आहे. याच्यामध्ये मुख्यतः सांध्यांच्या ठिकाणी वेदना आणि सूज येऊन आणि त्याच्यानंतर जसं आपण म्हणालो तसं की त्याचे लालसर चट्टे असणे किंवा जे माशांच्या खवल्याप्रमाणे प्रकार होणे हे लक्षणं असल्यास त्याला आपण सोरियाटिक आर्थरायटिस, पण ते सोरियासिस नंतरच उत्पन्न होणारा आजार आहे. पण हा काळा डाग सुद्धा याच प्रकारचा आहे? नाही. काळे डाग असण्याचं त्वचेवर असण्याचे कारणे अनेक आहेत. मग त्याच्यामध्ये आता त्यांनी सांगितलं पायाच्या ठिकाणी सूज आणि काळे डाग आहेत. कदाचित व्हेरिकॉसिटीमुळे असा प्रकार असू शकतो किंवा एखादं लोकल जे एक्झिमासारखे प्रकार आहे असाही प्रकार असू शकतो किंवा डर्मॅटायटिस नावाचा आणखी एक वेगळा प्रकार आहे. ह्याच्यामध्येही असा प्रकार होऊ शकतो. बरं डॉक्टर, पण याची आपण लक्षणं काय सांगू शकाल डॉक्टर? साधारण सोरियासिसची आपण लक्षणं बघूयात. सामान्य लक्षणामध्ये जसं पहिला सांगितल्याप्रमाणे त्वचा एक रुक्ष असणे, लालसर असणे, ते त्वचा सिल्वरी स्केलनी
कव्हर केलेली असते. याच पद्धतीने अन्य प्रकार असतात त्याचे सोरियासिसचे. उदाहरणार्थ आपण म्हणजे याचे काही प्रकार सुद्धा आहेत आणि प्रकारानुसार आपण त्याचे जर लक्षणं पाहिली तर एक पस्ट्युलर सोरियासिस. मग पस्ट्युलर सोरियासिसमध्ये साधारण एक पूयुक्त फोड असतात आणि त्याचा बेस साधारण लालसर कलरचा बेस असतो. दुसरा प्रकार आहे एक गटेड सोरियासिस. ह्याच्यामध्ये साधारण ड्रॉपलेट साईज लिजन्स आपल्याला त्वचेच्या ठिकाणी दिसून येतात. अन्य एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये साधारण न्यूम्युलर सोरियासिस म्हणून त्याच्यामध्ये कॉइन शेप लिजन्स आपल्याला दिसतात. अन्य एक प्रकार आहे गायरेट सोरियासिस, जिथे आपण हे जे रिंग्स असतात, ज्या रिंग्स एकमेकांशी जोडलेल्या दिसून येतात. याशिवाय त्याच्या साधारण सोरियासिस कुठे होतो त्यानुसारही वेगळे प्रकार. त्यामध्ये पुन्हा फ्लेक्झरल सोरियासिस. मग फ्लेक्झरल सोरियासिस साधारण काखांमध्ये किंवा वंक्षणाच्या ठिकाणी किंवा साधारण उरोभागी या ठिकाणी एक असणं हा एक फ्लेक्झरल सोरियासिसचा प्रकार आहे. दुसरा प्रकार आहे एक तळहात किंवा तळपायाच्या ठिकाणी असणं, त्याला प्लांटार किंवा पाल्मर सोरियासिस असा एक प्रकार असतो. अन्य एक प्रकार आहे त्याच्यामध्ये इरिथ्रोडर्मिक सोरियासिस असं आहे. तर जे सर्व त्वचेवर सोरियासिसचे लिजन्स आपल्याला दिसू शकतात. या प्रकारे अनेक प्रकार त्याचे आहेत. बरोबर डॉक्टर. एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्याबरोबर. भगवान आहेत आपल्याबरोबर. तुमचा प्रश्न विचारा. प्रश्न विचारा तुमचा. हॅलो. हा प्रश्न विचारा. हा ते माझ्या मानावर आहे ना. हा हा तुम्ही माझ्या टीव्हीचा आवाज मानावरती कमी करा आधी. मी पुण्यावरून बोलतो. पुण्यावरून. हा टीव्हीचा आवाज कमी करा आणि मग प्रश्न विचारा आम्हाला. हा प्रश्न विचारा. मानावरती असं खरू झाल्यासारखं होतं तर त्याला मी बरेच क्रीम लावले. बरं. हा ते मोमेंट क्रीम वगैरे वगैरे ते, पण त्यांनी काही ते बरं नाही झालं. त्याला काय किती दिवसांपासून आहे? हे आता मला 3 वर्षापासून आहे. 3 वर्षांपासून आहे. बरं डॉक्टर काय सांगाल 3 वर्षांपासून? साधारण जसं मी सोरियासिस बद्दल म्हणालो तसं हा जुनाट आजार आहे आणि त्यांनी सांगितलं मानेच्या ठिकाणी आहे. अर्थात त्याच्यामध्ये तपासणी केल्यानंतर आपण लक्षात घेऊ शकेल की ह्याचं डायग्नोसिस अत्यंत आवश्यक आहे. कारण हे सोरियासिससारखे अन्यही आजार आहेत की ज्याच्यामध्ये साधर्म्य लक्षणांचं असतं. तर मग ते डर्मॅटायटिस म्हणालो मी की हे जे कोणता प्रकार आहे त्या प्रकारानुसार आपण त्याचे उपचार करता येतील. आणि त्याच्यामध्ये साधारण काही आयुर्वेदामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या चिकित्सा आहेत. मग त्या औषधी चिकित्सा आहे किंवा काही निदान परिवर्जन म्हणजे पथ्यपालनाच्या काही चिकित्सा आहेत किंवा काही पंचकर्मसारख्या चिकित्सा आहेत. या वेगवेगळ्या प्रकारांच्या चिकित्सांचा उपयोग केला तर त्यांना अर्थात हे सर्व उपचार हे तज्ज्ञ आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच करणं आवश्यक आहे. घेऊनच करावं लागेल. अर्थातच. पण डॉक्टर मग तुम्ही काय आयुर्वेदिक उपचार सांगू शकाल? आता आयुर्वेदिक उपचार आपण सोरियासिसमध्ये आपण असं म्हणूया की सर्वात महत्त्वाचं आयुर्वेदामध्ये ह्याला क्षुद्रकुष्ठ ह्या प्रकारामध्ये सोरियासिस गणला गेला आहे. आणि आयुर्वेदामध्ये साधारण याचे प्रकारानुसार चिकित्सा केली आहे. त्यामध्ये काही स्नेहपान म्हणजे काही औषधी तुपांचं सेवन करणं. दुसरा प्रकार आहे पंचकर्म आणि शोधन प्रक्रिया आहे. तर शोधन प्रक्रियामध्ये पुन्हा ते वमन आहे, विरेचन आहे, शिरोविरेचन आहे, रक्तमोक्षण असे पंचकर्माचे अनेक प्रक्रिया असतात. आणि ह्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये खास विशेष उल्लेख याचा असा आहे की हा आजार जुनाट असल्यामुळे केवळ एकच वेळा हे पंचकर्म करून उपयोग नाही. तर त्याचे सिटिंग्स असतात. मग वमन कर्म जसं 15-15 दिवसांनी सांगितलेलं आहे किंवा विरेचन हे महिन्यातून 1 वेळा, शिरोविरेचन दर 3-3 दिवसांनी, रक्तमोक्षण 6 महिन्यातून, असे वेगवेगळ्या प्रकारात त्याचे शेड्यूल्स असतात. आणि त्या शेड्यूल्सनुसार रुग्णाच्या अर्थातच हे सगळे उपचार पुन्हा एकदा तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच करणं आवश्यक आहे. डॉक्टर बरोबर आहे तुमचं. आपल्याबरोबर पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत. चिन्मयी आहेत मुंबईहून. तुमचा प्रश्न विचारा. चिन्मयजी तुमचा प्रश्न विचारा. तुमचा प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज कमी करा. हा हॅलो. आईच्या पायाला स्पॉट येत आहेत सफेद सफेद. सफेद स्पॉट्स येत आहेत. बरं त्यांचं वय किती आहे? वय किती आहे त्यांचं? 40 वय आहे. बरं ठीक आहे. 40 वय आणि पांढरे डाग येतात. पण याच्यामध्ये पण आपण नीट सांगू शकत नाही कारण की पूर्णपणे सांगितलेलं नाही. त्यांचे जे काही लक्षणं आहेत पांढरे डाग
पुन्हा एकदा जे त्वचेच्या ठिकाणी मेलॅनिन नावाचं पिगमेंट असतं, पिगमेंटच्या कमतरतेमुळे साधारण असे डाग असू शकतात किंवा व्हिटॅमिन्सच्या डेफिशियन्सीमुळेही असे डाग असू शकतात किंवा साधारण आयुर्वेदामध्ये कृमींच्यामुळेही असे प्रकार असू शकतात. तर अर्थात हे तपासणी केल्यानंतरच आपल्याला त्यांचं निश्चित काही निदान करता येईल. बरोबर बरोबर डॉक्टर. पण आयुर्वेदात याच्यामध्ये काय उपचार पद्धती आहेत डॉक्टर? जसं मी आत्ताच म्हणालो त्याप्रमाणे आयुर्वेदामध्ये उपचार पद्धती चे एक औषधी उपचार पद्धती आहे. त्यामध्ये औषधीमध्ये मुख्यतः रक्तशोधक औषधी, मग ते साधारण सारिवा आहे किंवा मंजिष्ठा आहे किंवा आपला घरगुती उपचार म्हणजे हळदीसारखे उपचार आहेत. अशी औषधी जे रक्तशोधक औषधी आहेत यांचा उपयोग आपण केलात. यासोबतच काही रसायन चिकित्सा म्हणजे काही रसकल्प असतात जे फास्ट ॲक्टिंग ड्रग्ज आपण आयुर्वेदामध्ये म्हणूया. तर ह्या प्रकारचे कल्प असतात. त्याच्यानंतर जे पंचकर्म चिकित्सा म्हणालो मी, त्या की पंचकर्म जे शोधन उपक्रम आहेत की हे शेवटी जी लक्षणं निर्माण होतात की शरीरामध्ये आमविष निर्माण होतात. तर हे आमविष आपण जर त्यांचं एलिमिनेशन केलं तर निश्चितच या प्रकारचा फायदा होऊ शकतो. त्यानंतर ताणतणाव कमी करण्यासाठी साधारण आपण उपचार म्हणूया शिरोधारासारखे उपचार आहेत किंवा जसं योग आहे, मेडिटेशन्स आहे, ह्या प्रकारचे उपचार. आणि अर्थातच ह्या सर्व उपचारांसोबत निदान परिवर्जन म्हणजे जे डाएट्स आहे ते डाएट्स अत्यंत आवश्यक आहे. बरोबर डॉक्टर. आपल्याबरोबर पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत. सौरभ आहे लातूरहून. तुमचा प्रश्न विचारा. सौरभजी तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. हां स्किनवर ना हां बोला. होटावर ब्लॅक डाग उठतात मॅडम. अच्छा, काळे डाग पडले आहेत का होटांवर? हा हो. बरं ठीक आहे डॉक्टर. हा आजचा विषय तर नाही पण अर्थात- तरी सुद्धा अगदी थोडक्यामध्ये तुम्ही त्यांना उपाय सांगू शकाल? त्याच्यासाठी आपण काही साधारण एक शतधौत घृतासारखे आयुर्वेदामध्ये घृत आहे, औषधी घृत आहेत किंवा पंचतिक्त घृत आहे, यांचं साधारण लोकल ॲप्लिकेशन जरी केला तरी त्यांना निश्चित थोडाफार आराम मिळू शकेल. याशिवाय थोडंसं औषधी चिकित्सा त्यांनी केली, जसं मगाशी म्हणालो मी रक्तशोधक चिकित्सा, तर सारिवा, मंजिष्ठा यासारखे औषधींचा उपयोग केला तर निश्चित त्यांना आराम मिळेल. आणि डॉक्टर दुसरं म्हणजे आपण घरातल्या घरात काय उपचार करू शकतो किंवा मग काही तुमच्याकडनं टिप्स? येस, सोरियासिस या आजाराकरता एक विशेष असं आपण टिप्स आपण म्हणूया की कोणत्याही सोरियासिसच्या रुग्णांनी असं प्रकार त्वचा जी आता मी म्हटलं लक्षणांमध्ये आपण रुक्ष आणि खरखरीत असते, तर ती रुक्ष आणि खरखरीत त्वचा मऊ आणि स्निग्ध राहील या दृष्टीने उपचार. मग जसं औषधी शतधौत घृत म्हणालो मी किंवा कोणतेही मॉइश्चरायझरचे प्रकार आहेत की ज्यांनी ड्रायनेस राहणार नाही. दुसरा प्रकार आहे मानसिक ताणतणाव कमी करण्याकरता मेडिटेशनचा उपचार केले पाहिजे. अर्थातच या मानसिक ताणतणावामुळे याचा सोरियासिसवर खूपच एक महत्त्वाचं कारण आहे त्याच्यात. आणि आत्ताच्या काळामध्ये सध्या स्ट्रेस हे महत्त्वाचं कारण मानलं गेलेलं आहे. डॉक्टर पुन्हा एक प्रेक्षक जोडले गेलेत आपल्याबरोबर. शक्ती पाटील आहेत आपल्याबरोबर. तुमचा प्रश्न विचारा. तुमचा प्रश्न विचारता का? संपर्क कदाचित तुटलेला आहे. आपण चर्चा सुरूच ठेवूया डॉक्टर. तुम्ही सांगत होता की घरच्या घरी आपण आयुर्वेदिक काय त्याच्यामध्ये जसं मी टिप्स बद्दल आपण बोलत होतो, तर त्यासोबतच जसं घरगुती उपचारामध्ये आपण जेवणामध्ये खूप आजकाल आपल्याला स्पायसी गोष्टी घेण्याची सवय असते. तर साधारण सोरियासिस किंवा कोणताही प्रकार त्वचेचा याच्यामध्ये तिखट, आंबट, खारट पदार्थ जे आहेत किंवा ज्या प्रकारचे खूप जेवणाच्या वेळा आपण जर प्रॉपरली केल्या किंवा शरीरानं जे उत्पन्न होणारे वेग आहेत, नॅचरली अर्जेस आहेत, त्या नॅचरल अर्जेसचं ला कंट्रोल करू नये की जेणेकरून त्याने होणाऱ्या दोषांचा प्रकोप आहे तो होऊ नये. या दृष्टीने आपण ह्या गोष्टी टाळता येण्यासारख्या आहेत. म्हणजे ह्या टाळता येणाऱ्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या तर निश्चितच पुढच्या जे डिसीजची प्रोग्रेस आहे तो प्रोग्रेस आपण निश्चित थांबवू शकतोय. अगदी डॉक्टर, खूप छान माहिती देतात आमच्या प्रेक्षकांना तुम्ही. आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण चर्चा करतोय सोरायसिसवर आयुर्वेदिक उपचार या विषयावर. आणि यासंबंधी तुमच्याही काही समस्या असतील तर तुम्ही आम्हाला 9619222999 या क्रमांकावर संपर्क करू शकता. आता वेळ झाली एका ब्रेकची. कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्यम धनसंपदा.